पाण्यात बुडून बसतात, त्यांना काही हातीची अंबारी येते का घ्यायला? नाही 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 नाही, मनमानी करायची नाही. मनोमार्ग गेला तो तेथे मुक्ता, मनोमार्ग गेला तो तेथे मुक्ता. टरफले निपसायचा नाद जर धरला, सावलीला आलिंगन देण्यासारखं फुकट जाईल. मनाच्या मार्गाने जाऊ नका, मनमानी करू नका. एखाद्या शहाण्या माणसाला भेटा, ही गोष्ट कशी आहे मला समजून द्या, मग तो आपणाला समजून देईल. संतांच्या संगती मनोमार्ग आणि साधूच्या संगतीत तरुण. एखाद्या शेतकऱ्याला भेटा, शेतकऱ्याचा पाया पडा. त्या शेतकऱ्याच्या अंग खांद्यावरून ही गोष्ट गेलेली आहे. शेतकऱ्याला चांगलं माहिती याच्यातलं. अर्धा कांदा कापून टाका, मुळाकडचा भाग उकेड्यावर फेकून द्या, पाठीकडचा भाग जमिनीत लावा. तुम्ही आता मोतीला आले का इथं एवढं लेट करंट? अवघडच कधी जर आपणाला हवं असं वाटत असेल, ऐका रे जन, तुझ्या स्वहिताच्या अर्धा कांदा कापून टाका, मुळाकडचा भाग जमिनीत लावा, पातेकडचा भाग उकिड्यावर फेकाटून द्या, मातेचे भरती घाला. 3.5-4 महिन्यापर्यंत खत पाणी निंदणी टोपणी वेळेवर करा. वरती पांढरा पांढरा टोंगडा येतो. पक्व दशेला आल्यानंतर कुठून आणा, खड्यामध्ये न्या, बैलांची मळणी फिरवा, उंच जागेवर उभे राहा, पाठीत उपण करा, वाऱ्याच्या दिशेनं भरभर 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 भरभर. बी खाली पडते, भुसा पुढे जातो. 200 रुपये किलो. वाया व्यर्थ कथा सांगे, भुसा पुढं 200 रुपये किलो. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, जमिनीच्या भूगर्भामध्ये पाणी आहे. पाणकडा जादा असेल म्हणजे पाणी पाऊस जादा असेल तर जमिनीच्या पोटामध्ये पाणी वर असेल, बरोबर. पाणी पाऊस कमी असेल, जमिनीच्या भूगर्भामध्ये पाणी खोल असेल.
नाही असं म्हणता येणार नाही. चाले हे शरीर कोणाची असते. कमीत कमी 350 वर्ष झालेत या गोष्टीला. ही तुकाराम महाराजांची बीज जी आहे 375 वर्ष झालेत आज तुकोबारायणला तुमचा आपला निरोप घ्यायला. हे उदाहरण 375 वर्षापूर्वीच हे उदाहरण आहे, आज कालचं नाही. चांगला ऐका. विठाला विठ्ठल. हे शरीर कोणाची या सत्तेनं कोण विद्या 375 वर्षापूर्वी तुकोबारायांच्या मुखातनं हे शब्द निघालेले आहेत, नाकारता येत नाही. जमिनीच्या पोटामध्ये पाणी आहे, वर किंवा खाली. जेवढी भूमाता विशाल आहे तेवढंच या भूमातेच्या पोटामध्ये पाणी देखील आहे. आपल्या महाराष्ट्रातला देव आणि पाकिस्तानातला देव वेगळा आहे काय? अमेरिकन मधला त्रिभुवनातला देव एकच आहे. त्याला आत्मा म्हणतात. आत्म्याला सोडून दुसरं या जगात काहीच नाही. सर्वांगटी राम देहादेवी एको, सर्वांगटी राम देहादेवी एको, सर्वांगटी राम देहादेवी एको, सर्वांगटी राम देहादेवी एको, प्रकाश मांडणाऱ्याने व्यवस्थित मांडावं आणि ऐकणाऱ्यांना देखील व्यवस्थित ऐकावं. विषयाचं प्रयोजन अवघड नाही, समजून द्यायला अवघड नाही, समजून घ्यायला अवघड नाही. मांडणाऱ्यानं मांडावं आणि ऐकणाऱ्यांना व्यवस्थित ऐकावं. भूमातेच्या पोटामध्ये पाणी आहे, दिसत नाही? दिसत नाही. दिसत जैशी उसात साखर आणि तैसा तिहात ईश्वर. 2-5 इंचाचा उसाचा तुकडा घ्यायचा. उसाच्या तुकड्यामध्ये साखर नाही आहे, दिसते नाही? नाही. जमिनीच्या भूपोटामध्ये पाणी नाही आहे, दिसत नाही? दिसत. ते हाती यावं असं जर वाटत असेल तर मैला कडेला घालावा लागेल. मी आणि माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण, तो संन्याशी जाण पाहता निरंतर विठाला. मैला कडेला घालवण्याचा जो अभ्यास आहे आणि तो अभ्यास आपणाला त्या ठिकाणी वापरावा लागेल. त्याला दुसरा उपाय नाही. माहेरी राहते एवढा कुंकू लावते, माहेरी राहते धन्याचा नावाचा एवढा भांग भरते, माहेरी राहते गड्यामध्ये भलं मोठं डोरलं वापरते, माहेरी राहते सौभाग्याचं लेणं हातभर पांगड्या वापरते, माहेरी राहते पायामध्ये एवढाली जोडे वापरते. सगळं बरोबर आहे. माहेरी राहते. चुकलं का बरोबर? खरं बोला, चुकलं का बरोबर? चुकलं. नाही लावला तरी जमत, नाही पेनलं तरी जमत, नाही घातल्या तरी जमत, नाही वापरले तरी जमत. अमेरिकन मध्ये काहीच वापरत नाही तरी पोरं होता. नखरा नाही केला तरी जमत. वाचेचा रसाळ अंतर निर्मळ, त्याच्या गळा माळा असो नसो, नसलं तरी जमत. नखरे मत चालू आहे पण नांदी कोण? नखरे नाही केलं तरी चालेल. नांदणं हा विषय खूप महत्वाचा आहे. नांदल्याशिवाय पुढची अपेक्षा करायची नाही. पुचकल्यानंतर माझं नाव पुढं चालावं असं जर वाटत असेल, मेल्यानंतर माझं नाव पुढं चालावं, माझ्या घरामध्ये माझ्या वंशाला दिवा असावा असं जर वाटत असेल, काही नाही केलं तरी चालेल, नांदावं नक्की लागेल. आम्ही नखरे सगळे करतो पण नांदत काय नाही. आणि आमचे तुकोबा सांगतात नांदल्याशिवाय पर्याय नाही. अभंगाची पहिली ओळ.
नाम घेता उठा उठी नाम घेता उठा दोन चार पाहुणे आपल्या घरी आले आणि ताईकडून न कळत चुलीमध्ये एक मिरचीची पी गेली. पाहुणे ओसरी मध्ये पुढच्या टप्प्यामध्ये सोयीनं बसतात का हुसकून जातात. तीन पाट मिरचीच्या बी मध्ये एवढी ताकद असते काय? मिरचीच्या बी मध्ये एवढी ताकद असते काय? मिरचीच्या बी मध्ये हो मिरचीच्या बी मध्ये एवढी ताकद आहे. देवाच्या नामामध्ये किती ताकद असेल? कधी आजमावून बघितलं काय? कधी कधी या गोष्टीचा विचार केला काय? तुम्हाला एक गोष्ट सांगू का? लेकरू रडल्याशिवाय आई घेत नाही, ही गोष्ट तेवढीच खरी आहे. या महाराष्ट्रावर पंडोबाबा बाबांचा आशीर्वाद आहे. आमच्या सारख्या तुकड्यावर लागलेली माणसं यांना ही गोष्ट उमजत नाही. अरे तीन पाट मिरचीच्या बी मध्ये ताकद आहे का नाही? कधी केला का विचार? कीर्तनकार महाराजांना कधी विचार केला? आम्ही सगळे नखरे करतो, पण जे करायला पाहिजे ते करत नाही. तिकडे पारखे झालेत माणसं, पाठमोरे झालेत. उपजवानी करंडा नेण्या आहे. काही बदल झालेला नाही, होणार देखील नाही. आजही तसंच आहे. साधू संतांच्या काळामध्ये जसं होतं ना तसंच आज आहे. गुरु गारुडी आला धावूनी, बोध वैराग्याचे पाजिले पाणी, विवेकांजन घातले नयनी, आणि सोहम शब्द वाजविला नामध्वनी. पाठीमाग जसं होतं ना तसं आज पण आहे. सांगणाऱ्या माणसाला रीत कळत नाही. जरा चांगला ऐका म्हणजे मेळ बसेल. विठाला विठा. तुम्हाला जवळचं रेल्वे स्टेशन कुठलं आहे रे भाऊ? जवळचं रेल्वे स्टेशन नाशिक. उतरणारे उतरतात, चढणारे लगभग चढतात, आणि इतरत्र अनेक अजून भरपूर प्रवासी. मुळी आज जाईल एवढी सुद्धा जागा रिकामी नाही. एवढं नाशिकचं रेल्वे स्टेशन गच्च भरलेलं आहे. आणि एवढ्या गच्च भरलेल्या रेल्वे स्टेशनवर लेकरू लागलं रडायला. दाढी मिशीवाली एक नंबरचे रगेल. देवाच्या काळामध्ये 56 कोटी होते, असेच गेले भेड्या कात्रीत नमुन्यावाली. एकाचही डोकं चाललं नाही, 56 कोटी होते. लेकरू रडायला लागलं नाशिकच्या रेल्वे स्टेशनवर. घामाघूम झालं, लाल बुंद झालं. आईला कळत माझ्या लेकराला भूक लागली. कसं कळत? तिच्या संग तिची बहीण राहते, त्या रडणाऱ्या लेकराची मावशी. तिच्यावर काही परिणाम होत नाही का? होतो. लेकरू रडल्यानंतर परिणाम मावशीवर होतो का आईवर होतो? परिणाम कोणावर होतो?
दास सद्गुरूचा तोचे झाड, सद्गुरूचा तोचे झाड, सद्गुरूचा तोचे झाड, रडायला लागल्यानंतर परिणाम कोणावर होतो? कोणावर परिणाम होतो? सद्गुरूच्या दासावर परिणाम होतो का मोकार लोकांवर परिणाम होतो? लेकरू रडल्यानंतर मावशीवर परिणाम होतो का जिनं ओझ वागलंय तिच्यावर परिणाम होतो? कोणावर परिणाम होतो नक्की? आईवर परिणाम होतो. आईला कळतं माझ्या लेकराला भूक लागली आणि मी त्याला घ्यायला पाहिजे. घरी गेल्यानंतर घेते का तिथंच घेते? नाही, घरी गेल्यानंतर घेते. बिना अब्रूचे माणसं. कुठून आलाय म्हणला पंथ? आमचा वारकरी संप्रदाय. कुठून आलाय आनंद संप्रदाय? अंगात येतय भानामटीन करता. तू पुढे ये, तुला दाखवतो मी. पोटावर लागलेले माणसं समजूनच घेत नाही. अरे 96 पिढ्या गणगोड्या उघडत बसले तरी मेड बसायचं नाही. या परिसरावर केरोबा महाराजांचे अनंत उपकार मिटलो. तुम्हाला हे निदान शब्द तरी आज त्यांच्या आशीर्वादाने ऐकायला मिळतात. धन्य केरोबा मुरारी वयानी केरोबा मुरारी मोठा देवी. मोठा पाथर्डी तालुक्यामध्ये मोठा देवी, शिरूर तालुक्यामध्ये झापेवाडी नावाचं गाव आणि त्या झापेवाडीमध्ये केरोबा महाराजांचा जन्म. पण तुमचा आपलं काहीतरी ऋणानुबंधनाचा संबंध त्यांच्याशी असला पाहिजे. कुठंतरी नाड जुडलेली असेल, कुठंतरी वाड वडिलांचं कुठल्या जन्मामध्ये खाऊन बसले असतील. झापेवाडी गाव सोडलं जन्मभूमी आणि या येवला तालुक्यामध्ये सोमटाणला आले आणि तिथं ती कर्मभूमी आणि या तुमच्या परिसरापर्यंत येणं झालं. धन्य केरोबा मुरारी गुरु भेटले चौकात, गुरु भेटले चौकात.
ऐका अगर नका, हे तर 24 कॅरेटचं सोनं आहे. पुसता सांगेन हित गुज मात, पैसोनी सुरगाण्याच्या बाजारात. कुठून आलाय पंथ, अंगात येतय. ज्याच्या नावावर उड्या त्याच्या नापुड्यात काढ्या. ज्यानं तुला पैदा केलं त्याला नाही ओळखलं, उचलायची जीभ लावायची टाळला. पुसता सांगेन हित गुज मात, कोणाचं प्रमाण आहे? ज्यांची बीज तुम्ही साजरी करताय तुकोबारायांची, त्यांचंच प्रमाण नाही, त्यांचीच परंपरा सांगते ना. हे पुसता सांगेन हित गुज मातन, पैसोनी सुरगाण्याच्या बाजारात, त्याचं प्रमाण नाही. नाव ठेवताना काहीच वाटत नाही का? काहीच लाज वाटत नाही नाव ठेवताना? कधी या गोष्टीचा विचार केला का? आमच्या संप्रदायामध्ये उघडा मंत्र जाणं असं का? तुम्ही भात विकून आले तालुक्याच्या गावाला आणि या शेजारच्या फाट्यावर उतरले रात्री 8 वाजता. 20,000 रुपये या हातात, 20,000 रुपये, 40,000, 40,000, 40,000. असं लोकांना दाखवत आणता काय तुम्ही मेंटल? अरे 2-4 थोबाडी देतील नाही, मर्डर सुद्धा करून टाकतील. ते येडे आहेत काय तुम्ही? 40,000 चक्कर उघड्या बाजारी कथा. आदिनाथ उमा. आता आम्ही जेव्हा आलो इथं एंट्री केली तेव्हा हरिपाठ चालू होता. आदिनाथ उमा बीज प्रगटले, ही परंपरा सांगता का नाही? महादेव बाबांना पार्वतीला काय सांगितलं? डोकं चालत नाही काय? डोकं चालत नाही. शब्दाचा विचार कधी केला काय? केला शब्दाचा विचार? आदिनाथ उमा, उमा म्हणजे पार्वती, आदिनाथ म्हणजे महादेव. ज्ञानेश्वरी वाचताना का ज्ञानेश्वरी वाचित नाही? एखाद्या खाताडानं पेताडानं नाव ठेवलं जमतंय, पण चिकण्या माणसानं, प्रमुख माणसानं नाव ठेवा काय? लोक तुमचा पाया पडतात, त्याला लाज वाटावी का नाही? लोक पाया पडतात का नाही? का नाही लोक पाया पडत? घरी आई बापाचा पाया पडत नाही आणि इथं 10 लोकांमध्ये पायांमध्ये आडवे पडतात माणसं, काहीच वाटत नाही काय? ज्ञानेश्वरी वाचताय ना? क्षीर सिंधूच्या परिसरी, क्षीर म्हणजे पाणी, सिंधू म्हणजे नदी. क्षीर सिंधूच्या परिसरी, शक्तीच्या कर्णपुरी. शक्ती म्हणजे पार्वती, कर्ण म्हणजे कान. भगवान महादेव परमात्म्यानं पार्वती माईला एकांतामध्ये नेलं. काय सांगितलं? ओम नमः शिवाय सांगितलं का? इथं काय रोग येत होता काय सांगायला? मग शंभू सांगे गिरजे प्रती, शंभू सांगे पार्वतीला तिथे एकांतामध्ये नेले. तुम्ही नवनाथ ग्रंथ वाचता का नाही? वायू देवतेनं देखील ऐकू नये. पाखरांचा विषय सोडून द्या, आहे ना का नाही? पार्वतीला सांगत असताना वायू देवानं म्हणजे वाऱ्यानं देखील ऐकू नये. पाखराचा विषय सोडून द्या. एकांत वासामध्ये पार्वतीला नेलं. नारायणनाथचा अवतार मच्छिंद्रनाथ पाण्यामध्ये ऐकतात. काय ऐकतात? ओम नमः शिवाय ऐकतात काय? मग इथं का नाही सांगितलं ओम नमः शिवाय सांगायचं होतं तर? मग ओम नमो भगवते वासुदेवाय सांगितलं काय? मग इथं का नाही सांगितलं? मग डोकं नाही चालत का? आमचा उघडा मंत्र जाणार. मग इथं का नाही सांगितलं पार्वतीला? मग विचार करणारे माणसं मरून गेले, हैवानं पुढे आले. जे लागले बिचारे काही थोडेफार त्यांना नाव ठेवतात.
आम्ही नवीनच ऐकतो. नवीनच ऐकता काय तुम्ही? आदिनाथ गुरु सगळं सीतांचं म्हणत नाही काय? 10 लाख रुपयाला बंगला आज बी तसंच आहे. काहीच बदल झालेला नाही. बदल झालेला फक्त सांगणाऱ्या माणसांमध्ये, ऐकणाऱ्यांचा दोष नाही. त्या गोष्टीनं होणार आहे, अन्यथा कुठल्याही गोष्टीनं उद्धार होणार नाही. जा, तुम्हाला कुठं जायचं असेल तिथं जा. उद्धार फक्त तेवढ्याच गोष्टीनं होणार आहे, अन्यथा कुठल्याही गोष्टीनं तुमचा उद्धार होणार नाही. त्याला सोडून तुम्ही जे दुसरं स्वीकारलेलं आहे त्याच्यानं सत्कर्म घडेल, सत्कर्म वाढेल. स्वर्ग पुण्यात्मके पापे येईचे, पापात्मके पापे नरका जायचे. मातेचे पाहिजे ते शुद्ध पुण्य विठाला विठाला. 10 लाख रुपयाला बंगला, 5,000 रुपयाला दरवाजा, 500 रुपयाला कुलूप आणि 50 रुपयाला एक चिपाड मिळते. बघा, पत्र्याची पट्टी असते, त्याला तुम्ही चॉबी किंवा किल्ली म्हणताय. पत्र्याचीच पट्टी असते ना, ती पत्र्याचीच असते का नाही? लोखंडाची ती पट्टी 50,000 रुपये सांभाळत नाही का ती? 10 लाख रुपयाचा बंगला बांधलाय, 5,000 रुपयाचा दरवाजा, 500 रुपयाचा कुलूप आणि 50 रुपयाची पट्टी असते ना, ती तो खिडा, ती किल्ली 50 रुपयाची असते ना. मग 50 रुपयाची पट्टी 50,000 रुपये सांभाळत नाही काय? अरे 50 काय घेता, लाखभर रुपये ती पट्टी सांभाळते का? घर सांभाळते? घर तुमचे लाखभर रुपये सांभाळते काय? एवढीशी किल्ली सांभाळते. अरे 3 पाट एवढ्याशा किल्लीमध्ये जर एवढी ताकद असेल, अनंत ब्रह्मांडाला वेडून शिल्लक असलेलं भगवंताचं नाम, त्याच्यामध्ये काही ताकद नसेल काय? एक 3 पाट किल्लीमध्ये एवढी ताकद आहे का? नाहीये. 25,000 50,000 सांभाळत नाही काय ती किल्ली? तुमचा भरोसा किल्लीवर का घरावर? सांगा ना मला तुम्ही. मग तुमचा भरोसा एवढ्याच्या किल्लीवर इकडं असावा का नसावा? जरा समजून घ्या. अभंगाची दुसरी ओळ. पूर्वी 15 पैशाला पत्र येत होते नाना. 15 पैशाला पत्र येत होते. पत्र जर अर्धच लिहिलं ना लेकरांनी, ते आई वडील बोलत होते, अर्ध पत्र मौतीचं लिहायचं असतं का नको? आई होती ना तुमच्याकडे, ही पद्धत होती ना? अर्ध पत्र लिहायचं नसतं, ते मौतीचं असतं. पूर्ण पत्र लिहायचं, इकडनं पण भरून आणि तिकडनं पण भरून. मग काय लिहावं? मग काय लिहिलं जातं? पत्र भरून काढावं म्हणून. पाणी पाऊस, आशीर्वाद, नमस्कार, गोड गोड पापा. ओढ एकच महत्वाची आहे. तुम्ही कधीपासून आला नाहीत, येऊन जा. ही एवढीच ओढ महत्वाची आहे, एवढीच ओढ महत्वाची आहे. मग इतरत्र काही लिहिलेलं आहे त्याची टिंगल करतोय आम्ही, असा अर्थ लावायचा का तुम्हाला? ओ नाना, इतर गोष्टीची आम्ही टिंगल करतो असा अर्थ लावायचा का तुम्हाला? कोर्टापर्यंत जरी खटला गेला, न्यायाधीशा पुढे हे मांडायचं, न्याय काय लागतो बघू, मी वाट बघू नये मी. नमस्कार, आशीर्वाद, गोड पापा, पाणी पाऊस, गोड एकच महत्वाची आहे. तुम्ही कधीपासून आला नाही,
येऊन जा. एकच ओढ महत्वाची आहे. तसं इथं एकच ओढ महत्वाची आहे. इथं देखील एकच ओढ महत्वाची आहे. जन्म मरणाचा फैसला नाम घ्या. ओ नाना, इथं देखील एकच ओढ महत्वाची आहे. जन्म मरण जर घालवायचं असेल तर देवाचं नाम घ्या. इतरत्र सगळे नखरे सोडून द्या. तुम्हाला सांगू का इथली गोष्ट? पै व्याकरणी चोखडा किती वर्षाचे होते? 16 वर्षाचे होते. किती वर्षाचे होते? हे सांगणारे किती वर्षाचे होते? ज्ञानोबाराय किती वर्षाचे होते? 16 वर्षाचे होते. 16 वर्षाचे असताना त्यांनी आपणाला हे सांगितलं. आज माझी 80 उलटली. पांढऱ्या केसांना मेहंदी लावायचा प्रसंग आला. गौऱ्या मशानामध्ये गेल्या. 2-4 दिवस राहिले जीवनातले, तरी शायनिंग मारताय म्हातारा. असं कुठं असतंय का? कोणी आणला होता रातचा बुवा उचलून? कोणी आणला होता रे भाऊ आजचा बुवा उचलून? काय तुमचं नाव? हा, कृष्णा महाराज. कुठून आणला होता रातचा बुवा उचलून? म्हणजे मी आतंकवादी आहे का? मी बॉम्ब टाकायला आलो का? मी समजून जर घेतलं उद्याचं मरण आता येईन का रे भाऊ? अरे सोनच होईन ना. एकच ओढ महत्वाची नाही इथं देखील. बाकीचं जे लिहिलेलं आहे हे महत्वाचं कळावं म्हणून लिहिलेलं आहे. महत्वाची एकच ओढ आहे त्याच्यामध्ये की जन्म मरणाचा फैसला नाम घ्या. वय होतं 16 वर्षाचं. गोड जर दाबला असता आल्या असत्या दुधाच्या धारा, आल्या नसत्या रक्ताच्या चिरकांड्या. एवढ्या बारक्या वयामध्ये ज्ञानोबारायानं अनंत उपकार केले. पै व्याकरणी चोखडा तर्काती गाडा परी अध्यात्म ज्ञान पुढाचा तांत जो ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानदेव म्हणे भगवात्मदेवा. ज्ञानदेव म्हणे ओढ भरणं भयंकर अवघड आहे. ज्ञानबाची मेघ समजून घेणं सगळ्यांपेक्षा सोपी आहे. याच्यासारखं दुसरं या जगात सोपं कोणतं नाही. तुम्ही आता डोंगर दर्यातली माणसं आहे. तुमच्याकडं 1 नंबरचं उत्पादन म्हणजे भात. साळ पेरली तर उगते. साय म्हणताय ना. साय पेरली तर माझ्या जळगावला साय म्हणतात याला. साय साळ पेरली तर उगते का नाही? पैशावाल्यानं पेरली तरी आणि गरीबानं पेरली तरी, डांबर कलर माणसानं पेरली तरी, गोऱ्यानं पेरली तरी, शिकलेल्यानं पेरली तरी, अडाणी माणसानं पेरली तरी, गदकुल्यानं पेरली तरी, उदबत्तीनं पेरली तरी, बंगल्यातला असलं त्यानं पेरली तरी, आणि झोपडीतला असला त्यानं पेरली तरी, कोणी जरी पेरली तर साय उगते. साय उगू नये, साडीनं उगू नये असं जर वाटत असेल तर काय उपाय आहे? चिमूटभर साड हातामध्ये घ्या. आहे बघा, चिमूटभर साड हातामध्ये घ्या. एक पीड मारा. रेटून असं एक पीड मारा. वरचं टर्पल निघून जात. एक फुंकर मारा. एक फुंकर मारा. टर्पल उडून जात. राहिला काय? शुद्ध भात राहिला, तांदूळ. आणि तांदूळ आता ब्रह्मदेवाच्या बापानं जरी पेरला, उगतो काय तांदूळ? उगतो का तांदूळ? उगतो का? हे टर्पल घालवायला किती बुलडोझर लावावे लागले? बुलडोझर लावावे लागले, मग लोलर फिरवावं लागलं काय? किती सायास करावे लागले? एक पीड आणि एक फुंकर.
तैसे नामी केली ज्ञानोबा माऊलीनं 2-3 उदाहरणं सांगितली. त्याच्यातलं मी एखादं उदाहरण तुम्हाला सांगतो आणि विठोबा रुक्माई भजन करतो. तुम्ही मायासमोर सगळे बसलेले जे आहेत ते आज राजहंस आहेत. म्हटलं बाबा एवढ्या लांबून आपण चाललो, माणसं कशी असतील. विठाला आल्या आल्या या रथामध्ये माझ्या आजोबांची प्रतिमा मी बघितली. राष्ट्रसंत किरोबा महाराज माझे हे आजोबा, घोटीचे परमपूज्य आदरणीय श्रीमंत सद्गुरु संत श्रीपाद बाबा हे माझे वडील आणि माझ्या वडिलांचे ते वडील. नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बलभीम बाबा माऊली, सखयानंद माऊली, बाबा माऊली, बाबा माऊली, सखयानंद माऊली, नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बलभीम बाबा माऊली, सखयानंद माऊली, नारायण बाबा माऊली, गाय म्हशीच्या काशेमध्ये दूध असून देखील गोचिडाला कळत नाही. प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये देव असून देखील माणसाला विषय आवडतो, देव आवडत नाही. दुसरा मुद्दा 9व्या अध्यायामध्ये हे 2-4 उदाहरणं आलीत बघा. दुसरा मुद्दा, फुलाच्या पाकळीमध्ये मकरंद असून बेडकाला उमजत नाही, तसा प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये देव असून सुद्धा सोन्यासारख्या माणसाला उमजत नाही. नामाप्रती साधन नाही.
चेतू अनेक करशी आकारुणी सांगे तुका नाम घेता राहू नका. संप्रदायाच्या नियमाने इथपर्यंत आपण आलो. आता हातानं टाळ्या वाजवा, मुखानं देवाचं भजन करूया. विठोबा
निवृत्ती राया निवृत्ती राया गोपाल मुक्ताबाई ज्ञान सखिया गोपाल मुक्ताबाई ज्ञान सखिया गोपाल मुक्ताबाई ज्ञान सखिया तुकाराम